गेस्ट करण्यात आला. सून गिरिजा राऊतांचे विनायक राऊतांच्या कुटुंबावर गंभीर आरोप आहे. विनायक राऊत प्रकरणावर पारदर्शक कारवाई होईल असं महाजनांनी म्हटलेलं आहे. हा त्यांचा एक विषय वेगळा आहे. मला वाटतं त्याच्यावर त्यांनीच बोलायला पाहिजे. त्या विषयाविषयी माझ्याकडे माहिती नाही. हा हा काय राजकीय विषय नाही. हा त्यांचा एक विरोधक कोणत्याही विषयाला राजकीय वळण देऊ शकतात. पण मला वाटतं स्वतः विनायक राऊत या विषयावरती बोलण्यासाठी समर्थ म्हणून एक संशय असतो. ठाण्यामध्ये असं प्रकारचे गुन्हे दाखल ठाण्यामध्ये ठाण्यामध्ये म्हणजे ठाण्यात फिरवली राहते त्यांचं असं म्हणणं आहे का ठाण्यावर राहणार किंवा ठाण्यामध्ये राहायला टेम्पररी आलं ते पहिल्यापासून ठाण्याचं त्या ठाण्यावर राहतात. एवढे वर्ष त्यांच्या आई वडील ठाण्यालाच राहतात. त्याच्यामुळे एका जो आहे आता ते स्वतःमध्ये वेगळी पेटी करताना कायदा करतो त्यांनी बनवलेले आहेत कायदे. तर याच्यामध्ये क्लिअर ज्युरिडिक्शन ठाण्याचं आहे त्याच्यामध्ये ठाण्यात दाखवलेलं आहे. विनायक राऊत यांच्या सुनेनं आरोप केल्यानंतर फिरोज बाबाला ठाणे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचं विनायक राऊतांच्या सुनेचे आरोप आहेत. सावंतवाडीमधल्या कोळगावमधून फिरोज बाबाला सावंतवाडी पोलिसांच्या मदतीनं ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या विरोधात व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय आंदोलन आला. श्रीरामपूर बंद केलं. पोलीस प्रशासनाचा निषेध करण्यात आला. श्रीरामपूर बंदला व्यापारी वर्गाचा मोठा प्रतिसाद मिळाला. या दिवसामध्ये प्राणघातक हल्ल्याच्या 4 विविध घटना घडल्या. तर काल दुपारी दिवसा एका हॉटेल चालकाची हत्या करण्यात आली. वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक देण्यात आली. अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरामध्ये वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवरती आज सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद जो आहे तो पोलिसांनी दिलेला आहे. आपल्याला जे आहे ती बंद करण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसापासून श्रीरामपूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत आहे. आता दुबई हॉटेल चालक आहे त्याची हत्या झालेली आहे. या प्रकरणाचा 3 जणांना झालेला आहे. पुढची वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन आज सर्वपक्ष आहे. तर आज बंद जो आहे तो करण्यात आलेला आहे. संत सोपानदेव महाराज पालखी सोहळ्याचं पंढरपूरकडे प्रस्थान झाले. पालखी रथाला आकर्षित फुलांची सजावट करण्यात आली. सोपान या अक्षरांची फुलांमध्ये सजावट